आपणाला जे स्वामी सेवेतून अनुभूती मिळत जाते किंवा आपणाला जे अनुभव येतात हे अनुभव खरं तर अनन्यसाधारण असे असतात. कारण आपली जी भक्ती आहे, आपली निष्ठा आहे, आपला विश्वास आहे, हा आपल्या गुरूंच्या चरणी किती एकनिष्ठ आहे त्यावरती आपणाला ती अनुभूती आणि प्रचिती स्वामी सेवेतनं खरं तर मिळत असते, लक्षात घ्या. आणि हा जो श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र आहे, ज्याला आपण 6 अक्षरी मंत्र म्हणतो, त्या मंत्रामध्ये इतकी मोठी ताकद आहे, अशक्य ही गोष्टी शक्य खरं तर या श्री स्वामी समर्थ मंत्रामधून होत असतात. स्वामी चरित्र सारामृत मध्ये सांगितलेलं आहे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र जपावा प्रीतीने अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. खर तर तोडगे उपाय करत असताना आपण जर स्वामींच्या सेवेला प्राधान्य दिलं, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नाम घेतलं, 11 माळी श्री स्वामी समर्थ जर जप केला तर आपल्या सर्व मनोकामना या श्री स्वामी समर्थ मंत्राच्या द्वारे खरं तर पूर्ण होतात. इतकी ताकद ही स्वामींच्या सेवेमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि अगदी त्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं, बघा तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल, अध्याय क्रमांक 4 मध्ये पहिली ओवी आहे, स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. चारी पुरुषार्थ याचा अर्थ काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे संसारामध्ये लागणाऱ्या सर्व प्रकारच्या आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत ह्या स्वामींच्या नामातनं प्राप्त होतात. आणि स्वामी चरित्र आपण जर वाचलं तर आपल्याला अंतिम मोक्ष प्राप्त होतो. हे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं आज स्वामींची आपण सेवा करत असताना त्या सेवेच्या माध्यमातून आज आपल्याला अनेक प्रकारची अनुभूती, अनेक प्रकारची प्रचिती स्वामी महाराज या ठिकाणी देत असतात. फक्त आपण वेळ काढून स्वामींची नित्य सेवा करणं हेही तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. खरं तर आपल्या या सेवा मार्गाच्या माध्यमातून सण, वार, व्रत, वैकल्य या विभागाच्या द्वारे वर्षाकाठी येणारे 16 सण असतील, व्रत असतील, त्याचंही महत्व खऱ्या अर्थानं सांगितलं जातं, लक्षात घ्या. परंतु आपण हे जे सण आहेत हे का साजरे करावे, त्याच्या पाठीमाग अध्यात्म आणि विज्ञान काय सांगतं हेही आपण समजून घेणं काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आता या महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा एक उत्सव आहे, सगळ्यात मोठा एक सण आहे. कोणता? गुढीपाडवा. येणाऱ्या गुरुवारी हा गुढीपाडवा आहे, 19 तारखेला. पण आता अनेकांचं थोडं कन्फ्युजन झालेलं आहे गुढीपाडव्यामध्ये. बुधवारी अमावस्या चालू होते आणि ती संपते कधी? गुरुवारी सकाळी 6:54. अनेकांनी प्रश्न केला की मग गुढी उभी करायची का नाही करायची? बघा, आता अमावस्येची तिथी आणि उगवत्या सूर्यानं पाहिलेली तिथी. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये तारखेला महत्व दिलं जात नाही. कोणत्याही शुभ कार्यासाठी तिथी पाहिली जाते. त्यामुळं गुढीपाडव्याची तिथी गुरुवारी सकाळी 7 नंतर चालू होते प्रतिपदेची. त्यामुळं गुढी उभी करताना सकाळी 7च्या आत कुणीही उभी करायची नाही. गुढी सकाळी 7 नंतर आपण उभी करायची आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न, अनेकांच्या मनात प्रश्न असेल, नाही सूर्यानं बघितलेली तिथे आहे, मग गुढी उभी करायची कशी? मग मला सांगा, तुम्ही लक्ष्मी पूजन कधी करता? अमावस्येला करता. मग ती शुभ आहे का अशुभ आहे? शुभ आहे. मग गुढीपाडव्याची येणारी अमावस्या अशुभ कशी काय असू शकेल? तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या गुरुवारी जो गुढीपाडवा उत्सव आहे, आपला हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण आहे, हा सर्वांनी त्या ठिकाणी साजरा करायचा आहे. पण गुढी मात्र सकाळी 7 नंतर आपण सर्वांनी उभी करायची आहे, लक्षात ठेवा. पण किती सेवेकरी गुढी उभी करतात? आता मला हे काही विचारायचं असतं का? आम्ही सगळेच करतो. बघा, बरं मला सांगा, तुम्ही उभी कशी करता गुढी? कशी का करणं म्हणा. बघा, मला तुम्हाला यात काय सांगायचं आहे, फक्त गुढी उभी करणं हा भाग वेगळा. गुढी उभी करत असताना ध्वजराजाचा मंत्र माहितीये का हो तुम्हाला? आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती आपण तो पाठवू.
गुढी उभी करून झाल्यानंतर त्या गुढीची पंचोपचार पूजा करा आणि ध्वजराजाचा मंत्र 11 वेळा म्हणून त्या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवा. आणि गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला एक कळकळीचं सांगणं आहे, मागच्या वर्षी किती सेवेकऱ्यांनी गुढीपाडव्याचे तोडगे ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वाराला बांधले? हातवर करा बरं. मागच्या वर्षी बऱ्यापैकी सेवेकरी आहेत. आता मागच्या वर्षीचे तोडगे हे नवीन तोडगे बांधल्यानंतर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे. आता गुढीपाडव्याला तोडगा कोणता केला जातो आणि का केला जातो? लक्षात ठेवा, 2 प्रकारचे तोडगे गुढीपाडव्या दिवशी केले जातात. पहिला तोडगा हा धनधान्य समृद्धीकारक आहे, आपल्या घराची भरभराट व्हावी म्हणून. आणि दुसरा तोडगा हा लाल पिशवीतला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधला जातो, सर्वांचं आजारपणापासून संरक्षण व्हावं आणि आपल्या घराला कोणताही बाधिकार होऊ नये. म्हणजे पिवळ्या पिशवीतला तोडगा हा ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधला जातो आणि लाल पिशवीतला तोडगा कुठे बांधला जातो? मुख्य प्रवेशद्वाराला. ती सेवा कशी करायची, कोणती करायची? आपल्या गुढीपाडव्याच्या तोडग्यामध्ये एक छोटी चिठ्ठी आहे, त्या चिठ्ठीमध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे. तोडगे अवश्य घ्या आणि त्याची अनुभूती, त्याची प्रचिती तुम्ही घ्या, कारण सेवा केल्याशिवाय अनुभूती येणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हा गुढीपाडव्याचा सगळ्यात भरभराट देणारा तोडगा म्हणजे पिवळ्या पिशवीतला आणि लाल पिशवीतला तोडगा आहे. तीही सेवा आपण त्या दिवशी अवश्य करावी. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. खरं तर या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करायला हरकत नाही आणि या दिवशी दिवस चांगला आहे का वाईट आहे बघायची सुद्धा गरज नाही, कारण दिवसच शुभ असतो. आणि जे शेतकरी वर्ग आहे, ज्यांची शेती आहे, त्यांना विनंती आहे त्या दिवशी सीता मातेचा मान सन्मान अवश्य करा. तो कसा करायचा तो ग्रुपला आपण तोडगा पाठवू, लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीने सीता मातेचं आपण पूजन आहे हे गुढीपाडव्या दिवशी अवश्य करून सीता मातेचाही मान सन्मान आपण त्या दिवशी करा. आणि 18 तारखेला म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दर अमावस्येची आपली जी भैरवचंडी आहे ती 18 तारखेला होणार आहे. पण आपण टायमिंग थोडा आता बदललेला आहे. तुम्ही बघताय उन्हाचा तडाखा किती चालू आहे, ऊन किती वाढलेला आहे आणि लांबून लोक येतात, त्यामुळे थोडं घरी जायला त्यांनाही वेळेत ते पोहोचू शकतात. त्यामुळं येणाऱ्या बुधवार पासून जी अमावस्येची सेवा आहे ही सकाळी बरोबर 9 वाजता चालू होईल. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये भैरवचंडी आपली असेल. 2 नंतर महाप्रसाद, 3 पर्यंत सगळी सेवा ही आपली संपलेली असेल. भैरवचंडीला येताना पितृदोष निवारणार्थ लक्षात ठेवा, ज्यांना हिरण्य दान द्यायचं असेल 125 ग्राम पेढे, 2 जानवे जड आणि ऐच्छिक दक्षिणा तुम्ही या ठिकाणी आपल्या केंद्रामध्ये जे ब्राह्मण काका येतात त्यांना ते हिरण्यदान पितृदोष निवारणार्थ तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यामुळे 18 तारखेची सेवा कोणी चुकवू नका.